नमस्कार. आत्मा मालिक. कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सद्गुरू विश्वात्म गुरुदेवांची अमृतवाणी. बाबा वारंवार भाविकांना सांगतात, या जगात एकच सत्य आहे, ते म्हणजे आत्मा. आत्मा हा असा आहे की त्याला आदिही नाही आणि अंतही नाही. सृष्टीत असंख्य घडामोडी होतील, असंख्य वस्तू, कित्येक वस्तू नष्ट होतील, पण आत्मा हा असा आहे की त्याला कधी मरण नाही. आत्मा हा अमर आहे. आत्मा हा अमर आहे. ब्रह्म, विष्णू, महेश यांच्या उत्पत्तीपूर्वी आत्मा हा स्थिर होता. म्हणून हृदयात आत्मचिंतन याला बाबांनी खूप महत्त्व दिलेले आहे. बाबा म्हणतात, हृदय मंदिरी जय मज पाहती, तयासी होय माझी प्राप्ती. तुम्ही आत्मचिंतन करा, ध्यान करा. तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल त्याचे आत्मचिंतन करा, असे बाबा वारंवार भाविकांना सांगत आहे. बाबा सांगतात, रूपाला न बघता स्वरूपाला बघा. आणि ईश्वर प्राप्तीचा सर्वात सोपा, साधा, सरळ मार्ग म्हणजे आत्मचिंतन. आत्मचिंतन हे कोणीही करू शकते. हिंदू, मुस्लिम, शीख, पारसी सर्व परमेश्वराचे ध्यान करून ईश्वर प्राप्ती करून घेऊ शकते. त्यामुळे सर्वांनी परमेश्वराचे ध्यान करा, चिंतन करा. उदाहरणार्थ मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, श्रीकृष्ण भगवान या सगळ्यांनी आत्म्याची ओळख करून घेतली, चिंतन केले आणि ते स्वतः ईश्वर रूप झाले. असे सर्वांनी परमेश्वराचे ध्यान केले पाहिजे, चिंतन केले पाहिजे. आणि आत्मचिंतन ईश्वर प्राप्तीचा सर्वात साधा, सोपा, सरळ मार्ग म्हणजे आत्मचिंतन. आत्मचिंतन हे केलेच पाहिजे. व्हिडिओच्या नंतर बाबांचा थोडासा जय जयकार करते. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. सद्गुरु तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आत्मा मालिक. बाहर क्या ढूंढता है, ईश्वर वहाँ नहीं है। कर ले तू खोज दिल में, ईश्वर का घर वही है। बाहर क्या ढूंढता है।